भाग्यश्री हॉटेलच्या मालकीन माझ्यासोबत आहेत. ताई थोडंसं इकडं बाजूला या. काय खरं तर कुठंतरी मराठी माणूस पुढं जातोय आणि प्रत्येक इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला चांगली चव देण्याचं काम करतायत. हे किती वेळ तुम्हाला जवळपास काम करावं लागतं? काय म्हणता की काम किती वेळेस किती वेळ करावं लागतं? सकाळी किती वाजल्यापासून उठावं लागतं? सकाळी लवकर 6लाच उठावं लागतंय. संध्याकाळी 1 वाजू तर काम मागतं हॉटेलचं. 1 वाजते. मग 10:30ला हॉटेल बंद होतंय. पण सगळं जिथल्या तिथं करून जाण्यासाठी त्या घरापर्यंत जाण्यापर्यंत 1 वाजते झोपायला. सकाळी 6ला उठायचं. त्याच्यामध्ये खरं तर तुम्ही फॉर्च्युनर गाडी घेतली आणि त्यानंतर माध्यमामार्फत ही तुमच्या बातम्या प्रकाशित व्हायला लागल्या. नेमकं फॉर्च्युनर गाडी वगैरे कशी घेतली? कशी घेतली मग कष्टावरच घेतली. रात्रंदिवस कष्ट करायचं. घेतलं. घेऊ वाटलं घेतलं. म्हणजे घरचे देखील पैसे, व्यवसायाचे पैसे तर त्यामध्ये लावलेच असतील, मात्र घरचे देखील पैसे किंवा नातेवाईकाचे देखील पैसे तिथं त्यामध्ये टाकावं लागले. तिथलं थोडं लोन केलं, थोडं कुणी मदत केली म्हणजे असं उसनं घेऊन थोडं काय असं घेऊन केलं. त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यामध्ये तुमच्या हॉटेलची तोडफोड झाली. लातूरच्या एका तरुणांनी ही तोडफोड झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. नेमकं कधी हॉटेल बंद असतं, कधी चालू असतं. बरेच लोक त्या व्हिडिओनंतर चर्चांना उधाण येत आहे. मात्र कधी हॉटेल बंद ठेवण्याची गरज काय भासते? हॉटेलची बंद ठेवण्याची गरज म्हणजे काहीतरी कारण असतं, काहीतरी काम असतं, महत्त्वाचं काम असतं. आता कुठलं कोण वारलं त्याच्या माहितीला गेल्याशिवाय पर्याय नसते, त्याला जावंच लागतंय. कामगाराचं वडील वारलं त्यासाठी आम्ही माहितीला गेलो होतो. त्यावेळेस हॉटेल पडण्यात आलं. एकादश असल्यावर एकादशीचं कापल्यावर बी लोक वाईट वांगळ बोलतात. त्याच्यामुळे एकादशीचं बंदच ठेवावं लागते. मग ती येऊन असंच कोणीतरी पिऊन लावलेलं असेल, कुणाला बघवत नसतंय, कुणाला काय नसतंय. वरी चाललाव ही लोक पाय वाढायचं प्रयत्न करायला. बघवाना झालंय लोकांना. पण कष्ट किती आहे याच्या मागे कुणालाच माहिती नाही. कष्ट भरपूर आहे. आज संध्याकाळी जेवलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेवण भेटतंय आम्हाला. ती पण कधी खाल्लं तर खाल्लं, कधी कधी तसंच झोपायचं. काही म्हणजे हॉटेल मालक देखील आहे जेणेकरून तुमचा धंदा देखवत नाही असं वाटतंय? धंदा बी देखोना झालाय ना लोकांना. लोकांना आमचं बी म्हणणं आहे ना, तुम्ही बी असंच कष्ट करा आणि असंच मोठं व्हा. त्याच्यामध्ये खरं तर 250 रुपयामध्ये हे अनलिमिटेड जेवण वगैरे देत आहेत. हे परवडतं तुम्हाला? काय मंजुरी का निघा ना, आपलं पोट का भरणं असं. त्याच्यामध्ये कुटुंबातले किती जण तुम्ही काम करावं लागतं? कुटुंबातले भरपूर जण आहेत की. मुलगी आहे, सून आहे, मुलगा आहे, मालक आहेत, आई आहे. भरपूर जण आहेत कुटुंबात. तर करता धरता हा म्हणजे तुमचे मिस्टर आहेत आणि असा जो प्रकार झाला तर तुम्ही धीर कसा दिला या दिवसामध्ये? धीर द्यावाच लागते आणि पुढं चालावंच लागते ना. आता काय की लोक त्रास देणारे असते ती, त्याला पाठ द्यायची आणि चालायचं पुढं. पूर्ण आता महाराष्ट्रातील सगळ्या लोकांचं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळतंय. आता कुठंतरी आनंद वाटतोय किंवा आणखीन उत्साह वाटतोय काम करण्यात? अशी पब्लिक बघून, सगळ्याची साथ बघून आणखीन ह्यांच्यासाठी कष्ट आणखीन आपण लावावं असं वाटतं. भरपूर कष्ट करायचं. क्वालिटी टिकून राहायला पाहिजे यासाठी म्हणजे ऑदर कुणालाही जी भाजी जी आहेत त्या बनवू दिल्या जात नाहीत ना? नाही नाही, स्वतः मालक बनवतात, स्वतः आम्ही दोघं बनवतो भाजी. बंद राहिलं तरी चालेल, पण दुसऱ्या कुणाच्या म्हणजे क्वालिटी चेंज होण्यासाठी स्वतः तुमचे मालकच? फक्त मालक आजारी असलं तर हॉटेल बंद राहतं, चालू ठेवत नाही. मसाले स्वतः तुम्ही बनवता की दुसरं कुणी बनवतं? स्वतः मसाले आम्हीच बनवतो. मार्केटचे खडे मसाले वगैरे खरेदी करून त्यानंतर बनवतो? करून आणतो बाहेरनं बनवून. कंटिन्यू मध्ये या ठिकाणी काम करता, मग मसाले कधी बनवता? मसाल्याला आमच्या आईला पाठवलेलं असते बनवायला. 1 दिवस सुट्टी घेऊन आईला पाठवलेलं असतं. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर या कुटुंबाची मेहनत किती आहे या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजण्यात येत आहे. मात्र जे काही त्यांच्यासोबत प्रकार घडला, जे काही व्हिडिओ व्हायरल झाले, वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं, मात्र त्याला आता कुठंतरी साथ जे आहे ते महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येऊन त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं या ठिकाणी काम करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. मात्र आणखीन काही अपडेट्स या भाग्यश्री हॉटेलमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरू मीडिया, धाराशिव.